नमस्कार, एबीपी 24 तास मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ज्या जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती पुरंदर यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या आहेत। याच्यामध्ये खरं तर पुरंदर तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती त्या ठिकाणी होणार आहेत। या चुरशीच्या लढती होत असताना जिल्हा परिषदेसाठी कुंभारवळचे माजी सरपंच आहेत अमोल कामटे हे खरं तर बेलसर माळशिरस या जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढणार आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत की त्यांनी कोणत्या पद्धतीने निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। खरं तर त्यांनी आतापासूनच वातावरण निर्मितीला सुरुवात केलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार अमोलजी। आपण खरं तर कुंभारवळण ग्रामपंचायतीमधून माजी सरपंच म्हणून काम केलंय। खरं तर गाव पातळीवरती आपण कोणत्या पद्धतीने काम केलेलं आहे? मी 2015 साली कुंभारवळण ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी जवळपास 5 वर्ष 2020 सालापर्यंत काम पाहिलं। त्यामध्ये हे काम पाहत असताना मी महत्वाचे प्रश्न जे प्रलंबित होते गावाच्या विकासाच्या दृष्टीनं ते सोडवण्याचा यशस्वी अशा प्रकारचा प्रयत्न केला। त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, त्या ठिकाणी वाडीवरल्या वस्त्यांवरच्या रस्त्याचा प्रश्न होता, आरोग्याचा काही ठिकाणी प्रश्न होता आणि गावामध्ये असणाऱ्या ड्रेनेज लाईनचा गटर लाईनचा काही प्रश्न होता। तो प्रश्न त्या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायतीतील सहकार्यांना सोबत घेऊन ग्रामस्थांना सोबत घेऊन मी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। सर्वात महत्वाची गोष्ट आमची चावल वस्ती आणि ब्राह्मणकी असे 2 शेत आहेत। त्या शेतामध्ये जायला रस्त्याची खूप मोठी अडचण होती। अडचण अशा प्रकारची होती की पाऊस जर झाला तर शेतामधील त्या ठिकाणी शेतमाल बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्याला फार मोठी कसरत करावी लागत होती आणि मग त्या ठिकाणी महिला शेतकरी, पुरुष शेतकरी त्यांना फार मोठी अडचण निर्माण होत होती। मग गुडघ्यावर इतक्या चिखलामध्ये त्यांचा पाय रोवत होता आणि मग संपूर्ण ग्रामस्थांनी त्या ठिकाणी माझ्याकडे विनंती केली की हा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी केला पाहिजे। जवळपास 150 ते 200 वर्ष हा प्रलंबित असणारा विषय मी हातामध्ये घेतला आणि तेथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि ते 2ही रस्ते मी ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मुर्मीकरण करून दिलं आणि आज ते एवढ्या चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत की शेतकरी त्या ठिकाणी समाधानाने शेती करतात आणि कुठल्याही प्रकारची त्यांना शेतमाल शेतातून बाहेर काढण्यासाठी बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी जाणवत नाही। त्यामुळे तेथील शेतकरी आणि ग्रामस्थ हे समाधानी आहेत। तरुणांच्या बाबतीत असेल, तरुणांना सुद्धा रोजगाराची संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील याचंही आपण काम त्या ठिकाणी केलं। विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण त्यांना कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये फी मध्ये कशा पद्धतीने सवलत देता येईल, कशा पद्धतीनं त्यांचा शिक्षणाचा खर्च आपल्याला वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून करता येईल याचा विचार करून आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला। आणि महिलांच्या बाबतीत जर बोलायचं सांगितलं तर महिलांना त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन देणं आणि त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून जो काही माल तयार केला असेल त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि या सर्व हे करत असताना त्यांना 2 पैसे कशा पद्धतीने मिळतील आणि त्यांचं कुटुंब आर्थिक दृष्ट्या कशा पद्धतीने सधन होईल याचा विचार त्या ठिकाणी आपण केला। अशी अनेक कामं, आमच्या करा नदीवर तर सापू पुलाचा प्रश्न प्रलंबित होता, तोही आम्ही माझ्या सरपंचकीच्या कार्यकालामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडवण्याचे 2015 ते 2020 या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये केले। खरं तर आपण जी राजकीय सुरुवात केली या राजकीय सुरुवातीला कुणाची प्रेरणा आपण त्या ठिकाणी घेतली आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली राजकीय अस्तित्व आपण आता सध्या निर्माण केले? आपला आयडॉल कोण आहे राजकारणामधला? तसं जर पाहिलं गेले 15 वर्षापासून मी सक्रिय राजकारणामध्ये आणि या समाजकारणामध्ये काम करतो। देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे दोन व्यक्ती त्या ठिकाणी मी आयडॉल म्हणून यांच्याकडे पाहत असतो. कारण राजकारण करत असताना पवार साहेब आणि अजितदादा नेहमी सांगतात की तुम्ही राजकारण करत असताना 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा, जनतेमध्ये मिसळून त्या ठिकाणी काम करा. अशा पद्धतीची शिकवण या दोन्ही मोठ्या नेत्यांची आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आपण बेलसर माळशिरस या जिल्हा परिषद गटामधून खरं तर निवडणूक लढवणार आहात. या भागातील कोणत्या समस्यांना आपण जर निवडून आला तर प्रथम प्राधान्य देणार आहात? निश्चितच या भागातून जर मी निवडून जिल्हा परिषदेवरती गेलो तर या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं आहेत त्या गावामध्ये वाडी वस्ती आहेत. वाडी वस्त्यावरती जाण्याच्यासाठी काही रस्ते नाहीयेत आणि मग ते रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणं, डांबरीकरण करणं, त्याचबरोबर वाडी वस्त्यांवरती पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीये. काही ठिकाणी त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करणं. सर्वात महत्वाचं म्हणजे या भागातील तरुण सहकारी आहेत माझे, त्यांना रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने त्याच भागामध्ये उपलब्ध करून देता येतील अशा पद्धतीचा विचार येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितच त्या ठिकाणी होईल. आणि पायाभूत सुविधा ज्या त्या गावामध्ये आवश्यकतेनुसार किंवा मागणीनुसार त्या ठिकाणी करता येतील असं त्या ठिकाणी मला वाटतं. आपण आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहे, तर साधारणतः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो जिल्हा परिषदेचा बेलसर माळशिरस हा जो गट आहे तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणती माध्यमं निवडलेली आहेत किंवा कोणत्या पद्धतीने आपला प्रचार सध्या वेग धरत आहे? काय परिस्थिती आहे प्रचाराची आपल्या? जवळपास 15 वर्ष झालं मी या तालुक्यामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आहे. मी या 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक या भागामध्ये विकासाची कामं त्या ठिकाणी केली. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 2-3 वर्षापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये मी मुख्य जनावरांना मोफत चारा वाटप जवळपास 4-5 महिने केलं. त्याच्यानंतर मी स्वतः वारकरी संप्रदायामध्ये आहे. जवळपास 4 पिढी, माझ्या 4 पिढ्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. वैष्णव आहे. वारीच्या माध्यमातून, आषाढी वारीच्या माध्यमातून मी वारकऱ्यांची नेहमी तालुक्यातील वारकऱ्यांची सेवा करत असतो. गेल्या वर्षी मी मसाले दूध वाटपाचा रोजचा कार्यक्रम ठेवला होता आणि वारकऱ्यांना भोजन देणं, त्यांची सेवा करणं, या भागातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचं काम केलं किंवा वैयक्तिक शासकीय लाभाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं या 15 वर्षामध्ये मी काम केलं. त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारलाय की लोकांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचताय, ऑलरेडी मी माझ्या विकास कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आत्ताच्या या निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडिया असेल किंवा त्या ठिकाणी मी 14 तारखेला आपल्या भागातील महिलांसाठी अतिशय सुंदर असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे की महिलांचं मनोरंजन कुठेतरी झालं पाहिजे, त्यांचं करमणूक कुठेतरी झालं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये त्यांना रोजचं काम हाच एकमेव व्याप त्यांच्या मागे असतो आणि त्यातून त्यांना कुठेतरी एक फ्रेशनेसपणा येण्यासाठी आपण हा 14 तारखेला आमच्या खळद या ठिकाणी माऊली गार्डन संध्याकाळी 6 वाजता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याही माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा प्रयत्न आपण असा करतोय की येणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानाची आकर्षक अशी भेटवस्तू, ती म्हणजे मानाची साडी आपण प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी देणार आहे. त्याही माध्यमातून महिलेचा सन्मान करून आपण घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरं तर आता राजकीय रणधुमाळी सुरू आहे. आपण कोणत्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे? कारण सध्या सर्वच पक्षीय स्वबळाच्या नारा त्या ठिकाणी देण्याच्या प्रयत्न आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असं किंवा नगरपालिकेला युती आघाडीचा सध्या चर्चा चालू आहे. आपण कोणत्या पक्षातून मागणी केली आहे? निश्चितच ज्यांना मी माझा आयडॉल नेता मानतो ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि तशी पक्षाकडे मागणी सुद्धा केलेली आहे. कालच माझी मुलाखत झाली आणि पक्ष सुद्धा माझ्या बाबतीत नक्कीच विचार करेल आणि मला उमेदवारी देईल. आपण जिल्हा परिषदेमध्ये जर निवडून गेला तर आपण तरुणांसाठी कोणत्या नवीन योजना जिल्हा परिषद गटामध्ये राबवणार किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये नवीन
खरं तर विमानतळ होत आहे आणि तरुणांसाठी कोणत्या योजना आपण त्या ठिकाणी राबवतात? आता तरुणांच्या साठी बोललं तर तरुणांच्या दोन हाताला त्या ठिकाणी काम देणं गरजेचं आहे. जो आजचा विचार केला तर बेरोजगारीचा प्रश्न या आपल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग तरुणांना कशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देता येईल, त्यांना त्यांच्या दोन हाताला काम कसं मिळेल आणि तरुण हा कशा पद्धतीने स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या पायावरती उभा राहील आणि सक्षम होईल, अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये विचार करून त्या पद्धतीचे पावलं उचलणार आहोत. अनेक तरुण आहेत की कोणाच्या काही ना काही पद्धतीच्या अडचणी असतात, निश्चितच त्या अडचणी वैयक्तिक स्वरूपाच्या अडचणी आपण सोडवण्याचा उद्याच्या काळामध्ये प्रयत्न करू आणि तरुणांना त्या ठिकाणी आपण न्याय देऊ. खरं तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक कुटुंब येतात, ज्या शासकीय योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या जात नाहीत. ह्या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचं स्ट्रक्चर उभं करणार किंवा कोणत्या पद्धतीने आपण कोणती योजना कशा पद्धतीने पोहोचवणार, त्याच्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे का किंवा करणार आहात का या संदर्भामध्ये, की जी योजना एखादी जिल्हा परिषदेची असेल ती तळागाळातल्या मतदारापर्यंत किंवा तळागाळातल्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, अशा पद्धतीचं आपण काही नियोजन केलेलं आहे का? शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये ज्या काही शासकीय योजना आहेत, मग ते जिल्हा परिषदेच्या असू द्या, राज्य शासनाच्या असू द्या किंवा केंद्र शासनाच्या असू द्या, त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावून त्या योजनांची माहिती त्या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण ग्रामस्थांना देण्यात येईल आणि त्या ठिकाणाहून लाभार्थ्यांची निवड करून त्या योजना त्यांना पोहोचवण्यात येईल, अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. आपण खरं तर आता जिल्हा परिषद बेलसर माळशिरस या जिल्हा परिषद गटामध्ये उभे राहतात किंवा निवडणुकीसाठी त्या ठिकाणी अजितदादा पवार पक्षाकडे आपण मागणी केलेली आहे. खरं तर त्या मतदारसंघातल्या मतदारांना आपण काय आव्हान करता? मी बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटातील मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला त्या ठिकाणी आपण मतदान करावं. का करावं तर एक वारकरी संप्रदायातील माणूस, एक श्री विठ्ठल भक्त आणि एक तरुण सहकारी म्हणून मी आज तुमच्या समोर येतोय. उद्याच्या काळामध्ये निश्चितच तुम्ही जर मला चांगल्या मताधिक्यानं जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून पाठवलं तर आपल्या भागातील असणारे प्रलंबित प्रश्न, त्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील, वाढीव वस्तीवरती रस्त्याचे काही प्रश्न असतील किंवा तरुणांचे काही प्रश्न असतील, मग ते वैयक्तिक स्वरूपाचे असतील किंवा शासकीय स्वरूपाचे असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी निश्चितच मनापासून प्रयत्न करेन, अशा पद्धतीचं मी आव्हान सर्वांना करतो. खरं तर हे होते अमोल कामटे, कुंभारवळणचे माजी सरपंच आहेत. जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा खरं तर अट्टास राहतो. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रचंड त्या ठिकाणी माहिती आहे. समाजामध्ये कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे हेही खरं तर त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेले आहे. आपण अमोल कामटे यांना खरं तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहणार आहोत. शुभेच्छा देतो त्यांना आणि धन्यवाद.